पुणे शहर वाहतूक विभाग हद्दीतील कात्रज बाह्य वळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यान वाहनाच्या वेगामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी कात्रज बायपास मार्गावरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वेगमर्यादा प्रति तास 30 किलोमीटर करण्यात आली आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे, परंतु हे करताना वाहतूक संघटनेचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होते, असे वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी म्हटले आहे. कात्रज बाह्य वळण मार्गावरील वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी रस्त्यावरचे अपघाताचे प्रमाण व वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने वाहन कायद्यानुसार वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले की चालकांनी आपल्या वाहनाचे स्पीडोमीटर नियमित तपासावे व बोर्डिंग व चिन्हाकडे लक्ष द्यावे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, पोलीस उपायुक्तांनी कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज येथील अतिउतार रस्त्यासाठी प्रति तास 30 वेगमर्यादाचे आदेश सर्व प्रकारच्या वाहनांसाठी काढले. वाहतूकदारांचे एवढेच म्हणणे आहे की या 9 किलोमीटर दरम्यान चालणारी लो गिअरमधील गाडीच्या इंजिनवर लोड येऊन घर्षण होते आणि ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. याबाबत चर्चेसाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, वाहतूक तज्ज्ञ, रोड इंजिनियर तज्ज्ञ, NHA वाहतूक संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी.